आणि आता बातमी मुंबईमधून आहे। मुंबईच्या चेंबूर इथल्या म्हैसूर कॉलनीमध्ये काली मातेला मदर मेरीचं रूप देण्यात आलं होतं आणि या विरोधात पुजारी रमेश पंडित याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेमकं कुणाच्या सांगण्यावरून रमेश पंडित यांनी हे कृत्य केलं होतं याचा तपास पोलिसांकडून सध्या केला जातोय। कुठल्यातरी मिशनरी कमिशनच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून हे कृत्य करण्यात आलं असावं असा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे। आज भाजपच्या वतीनं या मदर मेरीचा दुग्धाभिषेक करण्यात आलाय। या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। चेंबूरच्या म्हैसूर कॉलनीमध्ये असणाऱ्या अनेक गाव स्मशानभूमीत काली मातेचं मंदिर आहे आणि ह्याच काली मातेच्या मूर्तीला या ठिकाणचे पुजारी रमेश पंडित याने रंगरंगोटी करून आणि वेगळा साज चढवून मदर मेरीचं रूप दिलं होतं आणि ही संपूर्ण बाब निदर्शनास आल्यानंतर या ठिकाणचे जे पुजारी आहे रमेश पंडित यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता याचा तपास सुरू आहे। मात्र या रमेश पंडितनी सांगितल्यानुसार आपल्या स्वप्नात मदर मेरी आली होती आणि या मदर मेरीच्या सांगण्यावरूनच आपण अशा प्रकारचं कृत्य केलं असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, भाजपा असेल ह्यांच्या माध्यमातून कुणीतरी मिशनरी कमिशनच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून, कुणीतरी ख्रिश्चन व्यक्तीच्या सांगण्यावरूनच रमेश पंडित यांनी हे कृत्य केले असावे असा आरोप केला जातोय। आणि आज मोठ्या संख्येनं भाजपाचे पदाधिकारी राजेश शिरवडकर यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी जमले होते आणि याच चेंबूरच्या महाकाली मातेला दुग्धाभिषेक या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घालण्यात आलाय। या सगळ्या प्रकरणाचा तपास आता पोलिसांच्या माध्यमातून आरसीएफ पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय आणि नेमकं यामागे कुठल्या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यामागे मागचा उद्देश होता का या अनुषंगाने हा तपास केला जाईल आणि नेमकं यामध्ये जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह मी अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।